दरम्यान विरोधकांनीही अखंड महाराष्ट्राचे बॅनर अंगावर घेत घोषणाबाजी केली। राष्ट्रवादी तसंच काँग्रेसचे आमदार या मुद्द्यावर एकत्र आलेले दिसले। जर शिवसेनेला खरंच अखंड महाराष्ट्र पाहिजे तर त्यांनी सत्ता सोडावी आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं असं आव्हानच विरोधकांनी दिले। यावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया। होऊ देणार नाही। महाराष्ट्राच्या तुकडे करणारे जे आहेत त्यांची भाषा महाराष्ट्राचा अपमान करणारी आहे। 105 हुतात्म्यांनी रक्त सांडून ही महाराष्ट्र आम्हाला मिळवून दिलेला आहे। हिम्मत असेल तर सत्ता सोडा, निवडणुकांना सामोरे जा, सांगा आम्हाला विदर्भ हवा आहे, बघूया महाराष्ट्रात काय होतं। आज सभागृहामध्ये शिवसेना अखंड महाराष्ट्राची गोष्ट करत आहेत आणि सत्यामध्ये त्यांचे बरोबर बसलेत। शिवसेना जर थोडा पण स्वाभिमान असेल तर त्यांनी ताबडतोब सत्ता सोडावी, त्यांनी या युतीला त्याग द्यावा आणि निवडणुका लावा आणि निवडणुकामध्ये जाऊन अखंड महाराष्ट्रासाठी त्यांनी मतं मागावी किंवा विदर्भासाठी त्यांनी मतं मागावी, तर समोर लोकांना कळेल की खरं म्हणजे लोकांची मानसिकता काय आहे। ते अखंड महाराष्ट्र त्यांना हवे की विदर्भ हवे।